कोण होता तो माणूस जो वेषांतर करून शत्रूच्या छावणीत शिरत असे, ज्याला कधी फकीर तर कधी ज्योतिषी म्हणून ओळखले जाई, ज्याच्या एका शब्दावर महाराजांचे मोठे युद्ध जिंकले जाई? छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जाणारा हा गुप्तहेर कोण होता? इतिहासकारांनी ज्याच्यावर जास्त लिहिले नाही, पण ज्याच्याशिवाय स्वराज्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, तो होता बहिर्जी नाईक. नमस्कार. आणि आजच्या या विशेष भागात आपण महाराजांच्या याच महान मावळ्याच्या थरारक गाथेचा उलगडा करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पायाभरणी तलवारीने झाली, पण त्या तलवारीने विजय मिळवण्यासाठी जी बुद्धी, जो मेंदू, जे अतिसूक्ष्म निरीक्षण आणि जे गुप्त कार्य आवश्यक होतं, ते सर्व बहिर्जी नाईक या एका व्यक्तीने आयुष्यभर निभावले. शिवरायांना युद्ध हवं असेल तर सैन्य लागतं, पण युद्ध जिंकायचं असेल तर माहिती लागते. अगदी अचूक, निर्विवाद, खऱ्या अर्थाने शत्रूच्या हृदयातून आणलेली माहिती. आणि अशी माहिती घेऊन येणारा एकच माणूस होता, बहिर्जी नाईक. त्यांचं नाव घेताना शिवराय स्वतः म्हणाले होते, बहिर्जीची बातमी कधी चुकत नाही. हे वाक्य त्यांच्यावरील विश्वास सांगत होतं आणि स्वराज्याच्या विजयांचा पाया या एका व्यक्तीवर किती खोल रुतलेला आहे हे दर्शवत होतं. बहिर्जींच्या आयुष्याची सुरुवात साधी नव्हती. त्यांच्यात लहानपणापासूनच निरीक्षण शक्ती विलक्षण होती. सामान्य माणूस जे बघतो ते फक्त पाहतो, पण बहिर्जी जे बघत ते समजून घेत. प्रत्येक हालचाल, प्रत्येक आवाज, प्रत्येक शब्द, चेहऱ्यावरचा तांबूसपणा, ते डोळ्यातली अस्वस्थता, सर्व काही ते वाचत. जगात जिथे हजारो सैनिक तलवारी घेऊन फिरत होते, तिथे बहिर्जी तलवारीऐवजी मेंदूला शस्त्र बनवून शत्रूला हरवत होते. ते शोधक होते, अभ्यासू होते आणि जीव धोक्यात घालणारे एकमेव अदृश्य योद्धे होते. बहिर्जी नाईकांचे काम कसे चालायचे हा प्रश्न जिवंत उदाहरणासारखा होता. ते एखाद्या सावलीसारखे जगत असत. त्यांना स्वतःची ओळख नव्हती. त्यांचा एकही ठराविक चेहरा नव्हता. ते कधी गावातले साधू होत, कधी मुसलमान फकीर, कधी व्यापारी, तर कधी मुघल सैनिक. त्यांच्या वेषांतराची ताकद अशी होती की ज्यांच्यासमोर ते उभे राहायचे त्यांनाही कधी शंका यायची नाही की हा माणूस मराठा गुप्तहेर असू शकतो. त्यांच्या वागण्यात, भोजनात, चालण्यात, नजरेत, जेथील ते वेश घेत त्याचे पूर्ण रंग उतरलेले असत. एकदा ते मुघलांचा सैनिक बनून एका तळात गेले. तिथे बसले, सैनिकांसोबत जेवलं, गाणी गातली, शस्त्राची चर्चा केली आणि त्याच वेळी त्यांच्या कानात शत्रूची प्रत्येक हालचाल साठत होती. रात्री पडता पडता ते तिथून निसटून परत आले आणि शिवरायांसमोर त्या तळातील प्रत्येक गोष्ट जणू तेथील भिंतीवर डोळे लावून पाहिल्यासारखी सांगितली. बहिर्जींची दुसरी सर्वात ताकद म्हणजे त्यांची गुप्त कोड भाषा. त्या काळात संदेश रोखण्यासाठी मुघल, आदिलशाही, कुतुबशाही सर्वांची टोळी धडपडत असे. त्यामुळे बहिर्जी आणि स्वराज्याच्या गुप्त नेटवर्कने काही विशेष सांकेतिक शब्द तयार केले. ते कोड इतके साधे आणि सामान्य दिसणारे होते की ऐकणाऱ्याला ते रोजच्या भाषेसारखं वाटायचं, पण त्या शब्दांत शत्रूच्या तळाची संपूर्ण माहिती दडलेली असायची. उदाहरणार्थ, बहिर्जी जर म्हणाले की बैल फार वाढलेत तर त्याचा अर्थ शत्रूचा सैन्यदल मोठा आहे. जर म्हणाले की गायीसाठी नवीन वाट मिळाली तर अर्थ शत्रूने तळाशी एक नवीन गुप्त मार्ग तयार केला आहे. अंगार हलतोय म्हणजे शत्रू पुढील हल्ल्यासाठी तयारीत आहे. चराई कमी म्हणजे शत्रूची संख्या कमी झाली आहे. कोणालाही वाटणार नाही अशी सहज वाक्ये आणि त्या वाक्यात एक एक युद्धाची दिशा बदलणारी माहिती. त्यांची कोड लँग्वेज फक्त शब्दांनीच नव्हती. संदेश कधी गवताच्या ढिगाऱ्यात, कधी दगडाखाली, कधी गायवाल्याच्या काठीच्या खिळ्यांच्या ठिपक्यांत, तर कधी पाण्यात तरंगणाऱ्या छोट्याशा लाकडी तुकड्यात लिहिला जात असे. कधी कधी ते स्वतः धावत जाऊन माहिती देत, कारण त्यांना विश्वास होता की जिवंत आवाजाने दिलेली माहिती हीच खरी आणि खात्रीची. एकदाच काय, बहिर्जींनी एकावेळी तलवारीचा वार झेलत शत्रूंच्या मांदियाळीतून निसटून माहिती आणली होती. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या, पण चेहऱ्यावर स्मित होतं, कारण त्यांना माहीत होतं की त्या जखमा स्वराज्य वाचवण्यासाठी आवश्यक आहेत. ते शत्रूला कसे फसवत, तर त्यात शरीराने आणि मनाने पूर्णपणे त्या शत्रूंच्या जीवनात मिसळून जाण्याची एक अतिभव्य कला होती. बहिर्जींनी अनेकदा मुघलांच्या धार्मिक विधीमध्ये भाग घेतला. त्यांच्या नाचगाण्यांत नाचले, त्यांच्या तंबूत सेवा केली आणि त्याच वेळी त्यांचा नेता कोणत्या मनस्थितीत आहे, कोणता हल्ला होणार आहे, कोण कोणावर नाराज आहे, हे सर्व ते वाचत. शत्रूच्या प्रत्येक नजरेतील सूक्ष्म बदल त्यांना दिसत. कधी कधी ते जाणून बुजून चुकीचे वापरलेले कपडे परिधान करत, जेणेकरून शत्रूंना वाटेल हा आपलाच माणूस आहे. त्यांना फसवण्याची कला म्हणजे अभिनय, बुद्धी आणि निडरपणा यांचा विलक्षण संगम होता. बहिर्जींचे असे अनेक प्रसंग इतिहासात प्रसिद्ध आहेत. पुरंदर, अफजलखान मोहीम, पन्हाळ्याचा वेढा, सिद्दीचा घेरा. प्रत्येक ठिकाणी त्यांची माहिती वेळेवर आली, अचूक आली आणि विजयाचं द्वार उघडलं. शाहिस्ता खानाची छावणी, लाल महाल, पुणे.
लाल महालात अभेद्य सुरक्षा असताना बहिर्जी नाईक यांनी मशालजी दिवा धरणारा सेवक बनून प्रवेश केला. त्यांनी शाइस्ता खान कोणत्या खोलीत झोपतो, महालात प्रवेशाचा गुप्त मार्ग कोणता आहे याची माहिती महाराजांना दिली. याच माहितीमुळे शाइस्ता खानावरचा हल्ला यशस्वी झाला. अफझल खानाचे तळ प्रतापगड. महाराजांना दगा देण्याच्या उद्देशाने निघालेल्या अफझल खानाच्या तळातील प्रत्येक हालचाल, सैन्याची संख्या आणि मुख्य म्हणजे खानाचे गुप्त मनसुबे बहिर्जींनी साधू, भिकारी किंवा घोड्यांचा व्यापारी बनून मिळवले. या माहितीमुळेच महाराजांनी वाघनखे आणि चिलखत घालून खानाला तोंड देण्याची तयारी केली. आग्र्याची भेट, औरंगजेबाचा दरबार. महाराजांच्या आग्र्याच्या प्रवासापूर्वी आणि कैदेतून सुटकेच्या वेळी बहिर्जींनी स्वतः मुघल सैनिक बनून आग्र्याच्या राजवाड्यात फिरून प्रत्येक कोपरा आणि गुप्त रस्ते तपासले. फळांच्या पेट्यांतून महाराजांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची योजना बहिर्जींनीच आखली. शिवरायांचा संपूर्ण स्वराज्य कारभार म्हणजे त्यांच्या बुद्धीचा नकाशा होता. त्यांच्याशिवाय महाराज अंधाऱ्या जंगलात चालल्यासारखे झाले असते. कारण शत्रू काय करतोय, कुठून येतोय, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही, हे सर्व बहिर्जींच्या नजरेतूनच दिसत असे. मात्र प्रत्येक महान कथेचा एक शेवट असतोच. अनेक वर्षे जीव धोक्यात घालून माहिती आणणाऱ्या बहिर्जींचा शेवटच्या काळातला इतिहास धूसर आहे. काही इतिहासकार म्हणतात की त्यांनी शांतपणे आयुष्याच्या शेवटची वर्षे काढली, तर काहींच्या मते त्यांनी शेवटपर्यंत कार्य केलं. पण एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येते, त्यांचा शेवट ज्या शांततेत झाला ती शांतता हा त्यांचा खरा विजय होता. त्यांना ना प्रसिद्धी हवी होती ना मान सन्मान. त्यांनी स्वराज्यासाठी कार्य केले आणि आपण श्वास घेत असलेल्या या भूमीला एक सुरक्षित भविष्य मिळवून दिलं. एक प्रश्न आजही मनाला टोचत राहतो, जर बहिर्जी नाईक संभाजी महाराजांच्या काळात असते तर इतिहासाचा चेहरा बदलला असता का? उत्तर होय, निश्चित होय. संभाजी महाराजांनी जे युद्धाचे निर्णय घेतले त्या निर्णयांना जी अचूक माहिती हवी होती ती मिळाली असती. बाहेरच्या गुप्तहेरांनी केलेले खोटे आरोप, बनावट बातम्या, औरंगजेबाचे कारस्थान, मोगलांनी तयार केलेल्या सापळ्यातील भ्रम, हे सर्व बहिर्जींनी एका नजरेत ओळखलं असतं. संभाजी महाराजांच्या काळातील सर्वात मोठी समस्या ही विश्वासार्ह गुप्तहेरांची कमतरता होती. जर बहिर्जी जिवंत असते तर महाराजांच्या सभोवतालच्या विश्वासघातकांना ते एक एक करीत उघड करत. त्यांची कोड भाषा, त्यांचे वेषांतर, त्यांचे तपशीलवार निरीक्षण यामुळे संभाजी महाराजांचे अनेक निर्णय अधिक मजबूत झाले असते. अनेक गुप्त हालचाली आधीच कळल्या असत्या आणि कदाचित इतिहासाने त्यांना वेगळे भविष्य दिले असते. बहिर्जी नाईक नावाचा हा अदृश्य योद्धा, तलवार न वापरताही शत्रूला हरवणारा, सावलीसारखा जगत स्वराज्याचा आधारस्तंभ बनणारा आणि ज्याचं अस्तित्व म्हणजे माहितीच्या अचूकतेचं प्रमाण, हा माणूस भारताच्या इतिहासात सदैव तेजाने झळकणार आहे. त्याचं आयुष्य आपल्याला सांगतं की युद्ध तलवारीने जिंकले जाते, पण स्वराज्य बुद्धीने उभे केले जाते. आणि ती बुद्धी होती बहिर्जी नाईकांची. असा होता महाराजांचा तिसरा डोळा, बहिर्जी नाईक. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्यासाठी वाहून घेतले. त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि धैर्याचा आदर्श आजही आपल्याला प्रेरणा देतो. बहिर्जी नाईक यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दलची माहिती त्यांच्या गुप्तहेर कार्यामुळे फारशी उपलब्ध नाही आणि त्यांच्या जीवनातील बहुतेक तपशील अज्ञात आहेत. त्यांची ओळख इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की त्यांना महाराजांशिवाय कोणीही ओळखू शकत नव्हते. उपलब्ध माहितीनुसार त्यांचे संपूर्ण नाव बहिर्जी नाईक होते, पण काही ठिकाणी त्यांचे मूळ नाव भैरवनाथ जाधव असेही आढळते. त्यांचा जन्म अंदाजे 1620 किंवा 1628च्या सुमारास झाला असावा. त्यांचे जन्मगाव शिंगावे नाईक, तालुका वजा कोपरगाव, जिल्हा अहमदनगर किंवा बाभुळगाव, सातारा येथील असल्याचे मानले जाते. ते रामोशी समाजातील होते आणि काही स्रोतांनुसार ते पाटील किंवा सरदार घराण्यातील होते. लहानपणापासूनच त्यांना बहुरूप्याचे खेळ, वेषांतर करण्यात आणि नकला करण्यात विशेष कौशल्य प्राप्त होते, जी कला महाराजांनी ओळखली आणि त्यांना गुप्तहेर खात्यात रुजू करून घेतले. ते फक्त गुप्तहेरच नव्हते, तर तलवारबाजी आणि दांडपट्टा यांसारख्या युद्धकौशल्यांमध्येही निपुण होते. मात्र बहिर्जी नाईकांच्या कार्याचे स्वरूपच इतके गुप्त होते की त्यांच्या कुटुंब, पत्नी किंवा मुलांबद्दलची विशिष्ट आणि ठोस ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. त्यांनी आपला संपूर्ण जीवनकाळ स्वराज्याच्या गुप्तहेरगिरीच्या कामासाठी समर्पित केला. बहिर्जी नाईक यांची समाधी भूपाळगड, ज्याला बानूरगड असेही म्हणतात, या किल्ल्यावर आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यामध्ये सांगोला विटा रस्त्यावर आहे आणि शिवकाळात याला सीमारक्षेच्या दृष्टीने महत्त्व होते. किल्ल्यावरील महादेवाच्या मंदिराच्या बाणुलिंगजवळ एका दगडी चौथऱ्यावर तुळशी वृंदावनाच्या स्वरूपात ही समाधी आहे. बहिर्जी नाईक यांना शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखले जाई, कारण त्यांनी वेषांतर कलेत निष्णात राहून शत्रूच्या गोटातून अचूक माहिती काढून महाराजांना अनेक मोठे विजय मिळवून दिले. काही आख्यायिकांनुसार हेरगिरी करताना जखमी झाल्यावर त्यांनी याच किल्ल्यावर प्राण सोडले आणि त्यांचे स्मारक येथे उभारले गेले.
हे समाधी स्थळ आज शिवप्रेमींसाठी प्रेरणा आणि शौर्याचे प्रतीक आहे. तुम्हाला बहिर्जी नाईकांच्या कोणत्या गोष्टीने सर्वात जास्त प्रभावित केले हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांची अशीच माहितीपूर्ण गाथा पाहायला आमच्या चॅनलला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. जय शिवराय.